जो बीच में जो कंप्लेंटर को लेके जो साजिश रचे जो डीजेस ग्रुप का नाम छवि खराब करने के लिए, मेरे पास जो हमारे जो सोसाइटी का जो भी जो पेपर वर्किंग है, हम लोग फुल फाइनल पूरा ए टू जेड जो LY CC BC पूरा देखो फुल CC मिला है हमको। ये चीज़ है हमारे पास है। ये सब रह जाने के बावजूद भी उनको क्या तकलीफ हो रहा है। आपको पेपर का वर्किंग देखना है, चेकिंग करना है, हाउस सोसाइटी में हम दिखाते हैं। आप SRA में इतने बड़े बड़े साहब लोग बैठे, उन लोग कर रहे, उन लोग दे रहे, क्या उन लोग गलत है? कल्याण का साहब उन लोग सब गलत है क्या? ये पेपर देने के लिए ये बिना नाम का छवि खराब करना, पेपर गलत है, ये गलत है। और वो हमारे सोसाइटी का है ही नहीं है। पहली बात तो हमारे ये 51 मेजोरिटी सोसाइटी जो SRA कल्याण का साहब ने जो रूल्स निकाला 51 मेजोरिटी के हिसाब से चला, अभी एक की वजह से 300 जन को तकलीफ देने का ये कौन सा कायदा है? इतना फास्ट काम चालू है डीजेस ग्रुप के। जो डीजे सर है, जो कोई बिल्डर में फर्स्ट टाइम देखा रहेगा, इतना है आजू हनुमान नगर में, जो 9 बजे आके सुबह विजिट मार के सब काम काज करके आज हमारा देखो 1.5 साल में तुम पीछे देख रहे हो। आपकी मांग है क्या? मेरी मांग है कि जो ये कंप्लेंटर है इनके पे कार्रवाई होना जरूरी है। जो ये पत्रकार है इन पे कार्रवाई, बिना मतलब का कुछ पुरावा नहीं के भी ये लोग खाली मोबाइल पे ऐप बनाते, मोबाइल पे ऐप बना के सब छोड़ते हैं। और पब्लिसिटी जो डीजेस ग्रुप का भी नाम खराब हो रहा है, सोसाइटी का भी नाम खराब हो रहा है, ये आगे ना हो बोल के ये चीज कर रहे। अभी तक का जो काम है बिल्डर का, क्या उससे आप खुश है? एकदम खुश, सब पब्लिक हम लोग सब खुश है। टाइम पे चेक दे रहे, टाइम पे भाड़ा दे रहे, और A1 क्वालिटी का काम हो रहा है पीछे। ना कोई चीज में हम लोग को सर ने ऐसा कभी बोला नहीं डीजेस ने कि भाई मैं तुमको ये कम दूंगा, ये कम दूंगा, कभी नहीं। तुम लोग खुश है ना, तुम्हारे लिए मैं कर रहा हूँ बोल के इतना अच्छा काम कर रहा है। कोई बिल्डिंग में जो रूम के अंदर कोई ये नहीं मारता प्लास्टर, POP चढ़ा के मार रहे, सर प्लास्टर मार रहे, A1 काम हो रहा है सब। अंदर कंडक्शन वायरिंग का काम हो रहा है। ये सब अच्छा होने के बावजूद क्या मालूम क्या प्रॉब्लम है इनको का। तो जिन रोड पूरा मोर्चा लेके 300 लेके जाके अपने SRA में आंदोलन करेंगे हम। मी सुरेश गंगाराम ओरंबे, मी या अष्टविनायक सोसायटीचा सेक्रेटरी आहे। आज आम्ही गेली 30-40 वर्ष आज हा विकास अडकलेला होता, तर ते आमचे विकासक डीजेस ग्रुप शुक्लाजी इथे मीटिंग घेऊन आम्हाला सगळे विश्वासात घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन इथे त्यांनी काम चालू केलेलं आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की त्यांना जे काय आज पत्रकार किंवा मीडियावाले जे काय त्यांना त्रास देत आहेत की जेणेकरून आमच्या कामावरती फरक पडला नाही, परिणाम होतो। आणि म्हणून त्यांना कुठच्याही बाबतीमध्ये त्रास होता कामा नये, मीडियावाल्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। कारण हे सगळं हे आम्ही 300 लोकांसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर आम्ही 300 लोकांना घरी नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि तसं डीजेस आम्हाला सहकार्य करतायत। कुठचंही काम करत असताना या अष्टविनायक सोसायटीला विश्वासात घेऊनच काम करतात। ते कुठल्याही अनलिगली काम आजपर्यंत त्यांच्याकडून झालं नाही। CC सुद्धा आम्हाला आलेलं आहे, 23 माळ्याचे CC आलेलं आहे, परमिशन मिळालेलं आहे। त्या तिथपर्यंत आमच्या सोसायटीला पूर्ण बांधकाम जे असतं ते बांधकाम बघण्याचं कामसुद्धा डीजेसने आम्हाला सांगितलं आहे, कधीही तुम्ही चेक करा। आणि अशा प्रकारचे सगळ्या पद्धतीने आम्हाला सुविधा देऊन आज काम चांगल्या पद्धतीने होतं आहे। परंतु हे मीडियावाले वगैरे किंवा पत्रकारवाले किंवा एखाद दुसऱ्या सभासद जर याच्यासाठी कंप्लेंट देऊन त्रास देत असतील तर मग आम्ही या सोसायटीचे सगळे जण येऊन तिथे आंदोलन करू, मग त्यांना तसं उत्तर देऊ। या आमच्या सगळ्या सोसायटीने आज निर्णय घेतलेला आहे। आणि डीजेस ग्रुपच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत। डीजेस ग्रुप चांगलं काम करतोय आणि चांगल्या कामासाठी ही सोसायटी नेहमीच त्यांच्या पाठीमागे उभी राहील, हे आम्ही आश्वासन देतो। बस इथेच थांबतो। मी जयवंत पाटील अष्टविनायक सोसायटीमध्ये सभासद। आणि हे माझ्या बाजूला खरं म्हणजे बावडीचा विषय निघाला तर सांगतो, बावडी तर आमच्या बाजूलाच होती, पण ती बावडी आम्ही मुदवून त्याच्यावरती ऑफिस बांधलं होतं, त्यामुळे बावडीचा काही इश्यूच नव्हता। पण हे काही लोक जे आहेत ना, हे पत्रकार काही असतील, कोणी असतील आणि कोण हे असतील, त्यांनी काय फुकटचा तो मुद्दा उचलून धरलेला आहे। आणि काही कारण नसते वेळी आता बावडीचा त्रास पण आम्ही कंप्लीट करायला पाहिजे। आमच्या बाजूला बावडी होती, हे नको ते लोक येऊन काय करायचे संबंधच नाही त्यांचा। मग हे आता बावडी आहे तिथे आहे, आणि पण डीजे सरांनी ती पण बावडी तिथे बाजूला हे केलेली आहे, ते बनवून दिलेले आहे। तुम्हाला घर बदला भेट हो, आणि आम्ही एवढ्या वर्ष 40 वर्ष आता या ह्याच्यामध्ये गिच्चडमध्ये राहत होतो, पण आता आम्हाला बरं वाटतं की आम्हाला कुठेतरी आपण बिल्डिंगमध्ये जातोय, सर्व लोकांचं स्वप्न पूर्ण होतात। आणि डीजे सर हे चांगले काम करतात, प्रश्नच नाही, त्यांनी कुठल्या गोष्टीला अडचणी आणलीच नाही। ऐका, तुम्हाला भाडं भेटत आहे का? ना भाडं भेटतं ना, भाडं वेळेवरती आम्हाला प्रत्येक वेळेला भाडं भेटतं। नाही काय अडचण तुम्हाला? नाही, काही अडचण नाही, कोणालाच काही अडचण नाही। काम कसं? डीजे एकदम मस्त काम, एकदम ओके काम आहे। तुम्हाला बिल्डर काय काहीच नाही, अजूनपर्यंत कोणालाही त्रास दिला नाही त्यांनी।